राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली आहे। मुंबईतील प्रभादेवी इथं दोघांमध्ये भेट झाल्याचं कळतंय। जवळपास 1 तास या दोघांमध्ये चर्चा झाली आहे। मनसेचं महाअधिवेशन जे आहे ते मुंबईत पार पडतंय आणि यावेळी मनसे आपला ध्वज देखील बदलतोय। भगव्या रंगाचा ध्वज त्यांचा असणार आहे, त्याच्यावरती राजमुद्रा असणार आहे आणि आता शिवसेनेने सोडलेली हिंदुत्वाची कास मनसे पकडते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ही स्पेस आता मनसे व्यापणार आहे आणि त्या अनुषंगाने आता समविचारी पक्षांशी राज ठाकरे चर्चा करतायत की काय आणि त्या अनुषंगाने भेट होती का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत। विवेक, काय अर्थ काढायचा आहे भेटीचा? खरं तर गेल्या अनेक काळापासून हे दोन पक्ष एकत्र येतील अशी चर्चा सुरू झालेली असताना ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांची युती असताना मनसेला त्यामध्ये स्पेस नव्हती। त्यासोबतच मनसे आपण पाहिलं की राज्याच्या राजकारणात एकाकी पडलेली आहे। सत्ताकरणाच्या राजकारणामध्ये मनसे हे खूप मागे पडलेले आहेत। त्यामुळे मनसेला देखील नवसंजीवनीची गरज आहे आणि दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे आणि दोन्ही पक्षांच्या भूमिका ह्या एकमेकांना पूरक ठरू शकतील अशी चर्चा या दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालेली होती। म्हणूनच आपण बघतोय की मनसे कदाचित हिंदुत्वाची भूमिका घेईल, कारण ती शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्यामुळे हिंदुत्वाची जी भूमिका शिवसेनेची आहे ती मवा झाली आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे। त्यासोबतच मराठी माणसाबद्दल एक आक्रमक भूमिका मनसेने कायम घेतलेली आहे आणि शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्यामुळे ती देखील एक स्पेस तयार झाली असं मानलं जात आहे आणि म्हणूनच या संधीचा फायदा घेण्याचा विचार या दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी केलेला दिसतोय आणि म्हणूनच आज देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रभादेवी इथल्या इंडिया ब्लू स्काय या इमारतीमध्ये भेट झाली असं आपल्याला कळतंय। राज ठाकरे यांचे मित्र गुरु रेगे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली असं आपल्याला कळतंय। दुपारी विधान भवनातलं कामकाज संपून देवेंद्र फडणवीस हे प्रभादेवी इथं गेले होते। राज ठाकरे तिथं त्यापूर्वी उपस्थित होते आणि या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 ते 1.5 तास चर्चा झाली आहे आणि या भेटीनंतर राज्यात वेगळं राजकीय समीकरण ही येईल की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा आपण विचार केला पाहिजे असं मत सातत्यानं मनसेचे नेते मांडत आहेत आणि त्यातूनच ही भेट झाली आहे असं मानलं जात आहे। आता हे वेगळं नवीन राजकीय समीकरण राज्यात पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल। 23 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं गोरेगाव इथं महाअधिवेशन आहे। त्यात राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यापूर्वी घडलेली ही झालेली अतिशय महत्वाची भेट मानली जाते। कारण देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचं राज्यातलं नेतृत्व करतायत, राज ठाकरे हे मनसेचे प्रमुख आहेत आणि ह्या दोन्ही नेत्यांच्या भेटण्यामुळे निश्चितपणे दोन्ही पक्ष कशा पद्धतीने एकत्र येऊ शकतात याबद्दल चर्चा झाली असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। कारण गेल्या काही काळामध्ये राज ठाकरे यांनी सातत्यानं नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांच्यावर टीका केलेली आहे। जर मनसेला भारतीय जनता पक्षासोबत एकत्र यायचंय तर एक एस्केप रूट देखील मनसेला लागणार आहे। कारण इतक्या दिवस भारतीय जनता पक्षावर टीका करणारी मनसे अचानकपणे भाजपजवळ का जाईल याचं एक लॉजिकल कारण देखील राज ठाकरे यांना द्यावं लागणार आहे आणि त्या संदर्भातच या भेटीत चर्चा झाली असल्याची अपेक्षा आहे। धन्यवाद विवेक या सगळ्या